नमस्कार मंडळी, कसमादे पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गिलक्याची भाजी। तर बघा, बऱ्याच लोकांना गिलक्याची भाजी आवडत नाही, अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला कशी वाटते ते खायला। हे बघा, छान कोवळे गिलके आणले आहेत आणि ते छान असे बारीक कट करून घेतले आहेत। बारीक म्हणजे मीडियम साईजमध्ये। गॅसवर साईडला मी कढई गरम करायला ठेवली होती, त्यात तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलं आहे। जिऱ्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या ह्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्याही टाकल्या आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता जे गिलके आपण मीडियम साईजमध्ये कट करून त्याला मध्ये पण कट केलेलं होतं, ते आता व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत। बघा, अशा पद्धतीने मी सर्व गिलके कट केलेलं आहे। बऱ्याच लोकांना गिलकं हे आळणी वगैरे असं वाटतं, पण थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ जास्त टाकलं की खायला मस्त चमचमीत अशी गिलक्याची भाजी तयार होते। आणि थोडीशी सुकी सुकी करायची, जास्त ओली नाही करायची। बघा, यामध्ये मी आता पाव चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा घरगुती आमचा काळा मसाला टाकलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, आता हे छान मिक्स होत आलेलं आहे। आता यावर आपण 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून देणार आहोत। बघा, कसं अर्धवट गिलकं शिजत आलेलं आहे। आता यामध्ये मी मठाची डाळ 5 मिनिटं भिजवली होती, आता ती टाकणार आहोत आपण स्वच्छ धुवून। ती टाकली। आता हे परत मिक्स करून आणि 5-1 मिनिटं परत झाकून ठेवायचे आहे। बघा, आता ह्या भाजीला आपण 5-1 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। बघा, जर भाजी लागत असेल तर थोडंसं, अगदी थोडं पाणी तुम्ही टाकू शकता भाजीमध्ये। मी एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे। डाळ पण अर्धवट शिजली आहे आणि गिलकंही। आता यामध्ये आपण थोडासा 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत, त्याने भाजी खूपच चविष्ट लागते। बघा, मी हा 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि आता भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत एकदा झाकण ठेवून आणि वाफ काढून घ्यायची आहे 2-3 मिनिटाची। बऱ्यापैकी गिलकं आणि डाळही शिजलेली आहे। बघा कशी छान अशी आपली गिलक्याची भाजी रेडी झाली आहे। अशा पद्धतीने भाजी बनवून बघा, खाऊन बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती। ज्याला आवडत नसेल त्यालाही देऊन बघा, अशी भाजी केल्यानंतर त्यांनाही खायला नक्कीच आवडेल। आणि या चॅनलवरील रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बघा, मस्तपैकी छान अशी गिलक्याची भाजी आपली रेडी झालेली आहे। चवीलाही खूप छान लागते खायला। एकदा नक्की बनवून बघा आणि मला सांगा कशी होते ते, ठीक आहे। आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, ठीक आहे। थँक्यू।